नमस्कार फ्रेंड्स, निकी डिवाइन टायमिंग विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालपासून आपण आपल्या ह्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि आज सकाळी मी तुमच्या सगळ्यांसाठी मॉर्निंग एनर्जीज म्हणजे आजच्या करंट एनर्जीज तुमच्या दिवसभराच्या कशा राहणार आहेत, काय राहणार आहेत, त्या आपण आज एंजल्सकडनं डिवाइन एनर्जीजकडनं विचारून घेऊया. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा वाढदिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, उत्तम आरोग्याचा आणि मंगलदायी जाओ. तर आता आपण एनर्जीज चेक करणार आहोत. आज आपला दिवस कसा जाणार आहे त्यासाठी मी ह्या हँड रिटन्स ज्या माझ्या चिट्स आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि आपण आता डिवाइन एनर्जीजकडे विचारणार आहोत, डिवाइन टायमिंगमधून विचारणार आहोत की आज दिवसभर तुमचा कसा जाणार आहे. ह्या चिट्समधनं आमच्याशी बोला. तर मी ह्या चिट्स आता स्प्रेड करत आहे आणि जी चिठ्ठी उडून निघेल त्यातनं आपण बघूया डिवाइनला तुमच्याशी काय बोलायचं आहे. तर चला आपण एक छोटीशी प्रेयर करूया डिवाइन एनर्जीजकडे. मदर युनिवर्स, मदर नेचर, डिवाइन एनर्जीज, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स, हाय प्रिस्टेस, आज माझ्या व्ह्युअर्सची एनर्जी कशी राहणार आहे ह्या चिट्सच्या थ्रू आमच्याशी बोला, आम्हाला मार्गदर्शन करा. त्याच चिट्स बाहेर पडू दे जे तुम्हाला माझ्या व्ह्युअर्सपर्यंत पोचवायचं आहे मेसेज, डिवाइनली गायडेड मेसेज. तर प्लीज ह्या चिट्समधनं आमच्याशी बोला. तर चला आपण चिट स्प्रेड करूया. जी चिठ्ठी बाहेर उडून येतील, जेवढ्या चिठ्ठ्या त्यात आपल्याला डिवाइन मेसेज देईल. तर तुम्ही पाहत आहात यातनं आपण काहीच शफल नाही केलं आहे, काहीच नाही केलं आहे, जस्ट उडवतो आहे आणि ज्या स्वतःहून बाहेर चिठ्ठ्या पडणार आहेत तेच आपण डिवाइनचा मेसेज समजून आज त्या रीड करूया. तर आपल्याला 3 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. मी अजून त्या ओपन नाही केलेल्या आहेत. हे पहा त्या 3 चिठ्ठ्या. तर त्याच पद्धतीने आपण राशी पण पाहूया. म्हणजे तुमची जी नावरस रास असेल, जी सन साईन, मून साईन, असेंडिंग डिसेंडिंग साईन असेल त्या हिशोबाने तुम्ही घ्या. डिवाइन एनर्जीज प्लीज कुठल्या राशींसाठी तुम्हाला आज गाईड करायचं आहे, प्लीज त्या राशी बाहेर काढा. प्लीज त्या राशी आम्हाला सांगा. डिवाइन एनर्जीने एकच रास दिलेली आहे, हरकत नाही. तर आता आपण एनर्जीज चेक करूया. डिवाइन एनर्जीजने जी रास दिलेली आहे ती आहे वृश्चिक रास, स्कॉर्पिओ. डिवाइन एनर्जीजनी रास दिलेली आहे स्कॉर्पिओ. तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की बाकीच्या राशींसाठी काय नाही, बाकीच्याही राशींसाठी हे असणार आहे. पण डिवाइन एनर्जीजने जर स्कॉर्पिओची रास दिली आहे तर जेवढे जातकांची स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक रास आहे त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असेल. पहिली आपली डिवाइन टायमिंगची चिठ्ठी आहे मेड फॉर इच अदर. दुसरी पाहूया कंप्लीटेड. वाव. तिसरी पाहूया हॅपीनेस. तर नक्कीच आपल्याकडे 3 डिवाइन टायमिंगने चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, कंप्लीटेड, हॅपीनेस आणि मेड फॉर इच अदर. तर आता आपल्या इकडे जेवढे पण आपले फ्रेंड्स व्ह्युअर्स हे माझ्या हे व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच तुम्ही आता ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये असाल किंवा ज्या कुठल्या रिलेशनशिप्समध्ये असाल, भले तुम्ही सिंगल असा, मॅरिड असा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असू दे, तुमचं सध्याची सिच्युएशनशिप असू दे किंवा तुम्ही कुठल्याही कॉम्प्लिकेशन सिच्युएशनशिपमध्ये रिलेशनशिपमध्ये असाल, डिवाइन टायमिंग तुम्हाला सांगत आहे किंवा भले तुम्ही सिंगल असाल, परिस्थिती तुमच्या हातात येणार आहे. कारण कालचाच माझा व्हिडिओ होता येणारा श्रावण आपल्या सगळ्यांना मंगलदायी आणि सुखसमाधानाचा जाणार आहे. तर पहा, तुम्ही जर कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल, डिवोर्समध्ये असाल किंवा सिच्युएशनशिपमध्ये असाल किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असाल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, जे काही असेल तर डिवाइन तुम्हाला सांगू इच्छितो आहे यू बोथ आर मेड फॉर इच अदर. जे काही सर्कमस्टन्सेस असेल, बरे तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, आता सेपरेट असाल एकमेकांपासून, पण तुम्ही मेड फॉर इच अदर आहे आणि गोष्टी कंप्लीटेड होणार आहेत. तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टींनी पॉज घेतलेला आहे, जे काही असेल ते गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि तुम्हाला कंप्लिशन तुमच्या लाईफमध्ये भेटणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे मागत असाल किंवा कुठल्या गोष्टीचा प्रयत्न करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होणार आहेत आणि त्याचा रिझल्ट हॅपीनेस होणार आहे. तर या सगळ्यांचा शेवट अगदी नक्की गोड
असा शेवट होणार आहे. तर मी तुम्हाला आत्ताही सांगते आणि मी कालही सांगितलेलं की हा येणारा श्रावण आपल्या सगळ्यांसाठी आरोग्यदायी मंगलदायी हा राहणार आहे. आणि आज अमावस आहे, तर घरातनं बाहेर पडताना किंवा कामाच्या ठिकाणी जाताना डोकं मन चित्त आज शांत ठेवून जायचं आहे, कारण अमावस्येला नेगेटिव्ह एनर्जीज जास्त असतात आपल्या आजूबाजूला, ते आपल्यावर हावी होऊ नाही द्यायचे आहेत. तर त्यासाठी तुमचे जे कुलदैवत आहेत, जे इष्टदेवत आहेत, ज्या देवांना तुम्ही मानत असाल त्यांचं नामस्मरण करा घराबाहेर निघताना, किंवा जिथे कुठे तुम्हाला अडीअडचण काही जे वाटत असेल तर तिथेही नामस्मरण करा. आता तुम्ही म्हणाल की नामस्मरण वगैरे करण्यासाठी वेळ नाही आहे, हरकत नाही. फक्त तुमचे जे इष्टदेव आहेत, जे तुमचे कुलदैवत आहेत, ज्यांना तुम्ही मनापासून मानता, त्यांचं नाव फक्त 3दा घ्या आणि एवढंच म्हणा की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. भले तुम्ही धार्मिक नसाल, देवाला मानत नसाल, तरीही युनिवर्स आपल्याबरोबर सदैव असतं आणि युनिवर्स आपल्यासाठी नेहमी तत्परत असतं. म्हणजे आपल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा ते जाणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं, कारण आजचे कार्ड्स भरपूरच सुंदर आलेले आहेत. जर तुम्ही सेपरेटेड असाल, मॅरिड लाईफमध्ये काही इश्यूज असतील तर ते रिझॉल्व्ह होणार आहेत, कारण तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असाल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल किंवा जे काही असेल, तर मेड फॉर इच अदर आहात. आणि तुमचं जे सिच्युएशनशिप चालू आहे, जे काही तुम्हाला अडथळे आहेत तुमच्या रिलेशन्समध्ये वगैरे, त्या कंप्लीट होणार आहेत आणि त्याचा एंड हॅपीनेसमध्ये होणार आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्यासाठी एक चांगलं स्थळ येत आहे, जे मेड फॉर इच अदर असणार आहात तुम्ही. म्हणजे तुमच्या जोडीला बघून लोक म्हणतील अरे दिस आर मेड फॉर इच अदर. आणि कम्प्लिटेड म्हणजे तुमचं जे स्वप्न असेल जॉबसाठी किंवा लग्नासाठी, हे सगळ्या गोष्टी कम्प्लिटेड होत आहेत आणि तुमच्यासाठी भरपूर हॅपीनेस हे चिट्स आपल्याला सांगत आहेत, आणत आहे तुमच्या लाईफमध्ये. तर फ्रेंड्स, ज्यांची रास वृश्चिक असेल त्यांच्यासाठी ह्या सगळ्या चिट्स हॅपीनेस, मेड फॉर इच अदर आणि कम्प्लिटेड, ह्या जर तुमच्याशी रेझोनेट होत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. असं नाही आहे की दुसऱ्या राशींसाठी नाही, ह्या सगळ्या राशींसाठी आहेत. पण युनिवर्सने स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक राशी आपल्याला प्रॉमिनंटली इथे दिलेली आहे. तर फ्रेंड्स, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आजचा दिवस तुमच्या लाईफमध्ये सुखासमाधानाचा आणि आशीर्वादाचा जाऊ. आणि हॅपीनेस आणि कम्प्लिटेड जे तुम्ही आता सिच्युएशनमध्ये असाल, जे काही तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, बऱ्याच अशा फिजिकल प्रॉब्लेम्स असतील, तर त्या सगळ्या कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला एक सुख समाधानी जीवन भेटणार आहे. तर फ्रेंड्स, ही आज माझी मॉर्निंगची तुमची एनर्जी होती. तर ही एनर्जी नक्की जर तुम्ही बघा, तुम्हाला जेवढं रेझोनेट करतं तुमच्या लाईफशी तेवढंच घ्या, बाकीचं रेस्ट सोडून द्या. जास्त विचार करायची गरज नाही आहे कुठलीसाठी की निकीने हे सांगितलं ते सांगितलं, असं काही नाही. तुमचा जो मनाचा कौल असेल, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, त्याच कौलला खरा कौल मानायचा आहे. आणि जे आपल्या आतून इंट्युशन येतील की मला ह्याच गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टींवरच तुम्ही फोकस करा. आणि आज सकाळची एनर्जी ही चांगली होती. आज सकाळी कामाला जाताना नक्की आपल्या इष्टदेवतांना आराधना करा. आणि आज अमावस्या आहे तर तुमचे जे पूर्वज, आपले जे ॲन्सेस्टर असतात, त्यांच्या पाया पडा, त्यांच्यासाठी छोटीशी प्रार्थना करा आणि मगच घराबाहेर पडा. आणि जर अमावस्या होऊ शकलं असेल तर भरपूर रोड साईडला आपल्याला गोर गरीब, अनाथ, विधवा दिसतात, हँडिकॅप दिसतात. आज अमावस्येच्या दिवशी त्यांना थोडंफार तुम्ही जेवायला दिलं किंवा एक बिस्किटचा पुडा जरी देऊन दिलं तरी ते आपल्या ॲन्सेस्टरपर्यंत त्यांचा ब्लेसिंग्स पोचतात. आपल्या ब्लेसिंग्स, ॲन्सेस्टरच्या ब्लेसिंग्स आपल्यापर्यंत पोचतात, त्यांच्या आत्म्यास शांती भेटते. दर अमावस्येला तुम्ही ही गोष्ट करू शकता. आता दर अमावस्येला तुम्हाला जर तुमच्या ॲन्सेस्टरच्या नावाने, तुमच्या पूर्वजांच्या नावाने ताट ठेवायचं असेल, वाडी ठेवायची असेल तर तुम्ही तीही ठेवू शकता. पण काही काहींना या गोष्टींवर भरोसा नसतो. जर नसेल ठेवायचा तर दर अमावस्येला फक्त कुठलेही तुम्हाला रोड साईडवर किंवा तुमच्या आजूबाजूला भरपूर दीन अनाथ दुबळे असतील, ज्यांची म्हणजे फायनान्शियल कंडिशन जी एकदम दारिद्र्य रेषेखाली पण आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक टाईमचं जेवण तुम्ही त्यांना देऊ शकता. मग ते काहीही असो, बिस्किटचा पुडा असो, फरसाण असो, एक वडापाव तरी दिला तरीही, कारण त्या सगळ्या ॲन्सेस्टर ब्लेसिंग्स तुम्हाला त्यांच्या त्या निमित्ताने प्राप्त होतात. तुमच्या ॲन्सेस्टरच्या नावाने, तुमच्या पूर्वजांच्या नावाने एवढंसं तुम्ही फीड तरी नक्की करू शकता. तर हे नक्की ट्राय करा, नक्की तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येतील आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ.
आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला सांगा. कमेंटद्वारे लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. आणि जेवढं मी आज सांगितलं आहे तेवढं होईल तितकं जर तुम्हाला रेझोनेट होत असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.